तर नमस्कार मित्रांनो, तर आज एक नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आज तर जाय राय ना बैल चाराला आणि आज आमने गाव म्हणजे इकडं गावना वातावरण कशा काय ते आज तुम्हाला ब्लॉग मग पूर्ण देखायला भेटीन. तर सगळ्यात पहिलं आमने इकडला देखील भाऊ आता नदी बेटी जायला आता बैल चाला कट काय पाणी आहे ती पाणी बिनी पाहिजे घेऊ मग तिकडं वर डोंगरकडं सारायला घ्याव का तिकडला वातावरण तुम्हाला दाखवूच कशा काय काय नाही झाडा बिडा काय ब्लॉग तुम्ही पूर्ण देखा पण एक झाड दाखवणार आहो. तर मित्रांनो देखू शकतास आठ एकदम भारी फुला येईल अशा झाड. तर मित्रांनो याला आमच्याकडं कोणी गिलसडी सांग कोणी उंदीर माऱ्या सांग तुमच्याकडं आहे झाडाला काय सांगता कमेंट मध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो देखू शकतास आपला मार्चना महिना आणि मार्च महिना में एकदम रान माशा कटका एकदम भारी अशा लाल जरद फुलावत. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवणार आहोत की म्हणजे आता तुम्ही माने मागे देखू शकतास करण बिरंद्र लागेल आणि या देखू शकतास कंदा बिरंदाई लागेल पण या कंदा म्हणजे कसल्या एकदम आंबानी सारखा आंबा कैरी कशी आंबट तशा लागता. आणि या करंदा पहिल्या येलं तर येणार अर्थ म्हणजे या कडू बाई आंबटच लागत्या ज्या नंतर पिकत्या ज्या जून मे नी एंडिंगला ज्या पिकेल राहत्या त्या करंदा एकदम भारी लागत्या आणि ज्या पहिल्या करंदा येल राहत्या त्या कडू बाई आंबटच राहतात त्या कारण एप्रिलनी एंडिंग कडे पिकाला लागी जाता. त्या म्हणजे ज्या सगळ्यात पहिलं कंदा पिकतात त्या म्हणजे आंबट बाई कडूच पिकेल राहता आणि ज्या लेट पिकतात त्या एकदम मस्त अशा गोड लागत्या. आणि तुमच्याकडे बी करंदा लागी गयात का नाही ते आपल्याला कमेंट मध्ये नक्की सांगा. अशा नवनवीन आपली गावकडला वातावरण देखासाठी आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आदिवासी भावला सपोर्ट करा ना अजून तुम्हाला काय गोष्टी दाखवीन नवनवीन आपली गावकडल्या त्यामुळे लवकर सबस्क्राईब करा आणि 1000 सबस्क्राईब लवकर वाढवा. तर मित्रांनो तुम्हाला दाखवायलाच होता क आता हाय महिना मग एकदम भारी झाड अशा कोणत्या काय एकदम भारी फुलेले होता. तर मित्रांनो आय देखू शकता हाय धावठी नाही धावठी म्हणजे अशा तेव्हा त्या फुलावत आणि फुलासामे एकदम भारी अशा गोड अशा पाणी राहा. तर मित्रांनो आता तुम्हाला पाणी तर काय दाखवू शकत नाही कारण त्या बारीकला फुलावत आणि तेव्हाच मध्ये पाणी राहा पाणी ना एकदम गोड अशा डायरेक्ट जशा मध लाग तशा पाणी राहा पाणी कोणी कोणी पिलं ती कमेंट मध्ये नक्की सांगा. उन्हाळा दिवस मग म्हणजे अशा जंगल मग पाणी नाही राहते मग आम्ही अशा फुलाचा बी काय एक करता राहतो त्यामुळं नाही धावटी ना आई फुला सामायला पाणी कोणी कोणी पिलं ती कमेंट मध्ये सांगा तुम्ही ना अशाच आपला आदिवासी भाऊ तुम्हाला नाही काय एक दाखाडीनच तुम्ही व्हिडिओ पूर्ण देखा फक्त. तर मित्रांनो तुम्ही देखू शकता सायाड बोकोती एकदम बारीकल्या माक्या राहत्या कोतीन्या मधली सारखा राहा पण मग बारीकल्या माक्या राहत्या आणि कोती म्हणजे ना ज्या आपला डोंगऱ्या देव कार्यक्रम ज्या पावऱ्या वाजवता ना त्या पावऱ्या साला मेन राहा ना तो मेन आहे कोती पै तयार हो. अन अजून ज्या पुंग्या त्या अशा काय एक वाजवता ते साला जो मेन राहा जो काळा राहा ना तो मेन राहा तो म्हणजे आहे कोती पै तयार होईल राहा. तर मित्रांनो आताच मागा एक मोहनी झाड मग आपण कोती देखील होती आव बो दामडाना झाड आणि राया कुयावाती तुम्ही देखू शकता ते ना माक्या एकदम बारीकल्या राहत्या तुम्ही देखू शकतास हाय जर मतभेद राहतात आतापर्यंत मला साई डायरेक्ट फुगाडीत होता कोती काय नाही सावत. तर मित्रांनो देखू शकतास हाय राय माझ्या आत्मटिक नाव सातडाना झाड ती म्हणजे आता खांडे दिल इकडे आदोर बिदोर घातलेलं आमनीकडे ना पावसाळी शेती जास्त करता कारण की उन्हाळ्याला पाणी नाही राहत त्यामुळं मग आमनाची एकच आधार होतो म्हणजे पावसाळी शेतीला त्यामुळं तवा आदोर घालेलं त्यामुळं या झाडाच्या फांद्या तोडेलं आणि मित्रांनो त्या फांद्या तोडेलं तेव्हा ती एक म्हणजे अशा टीक तयार हो इकडं फांदे पण देखू शकतास तुम्ही अशा टिकरा नाव टिक म्हणजे खाता बी आणि इकायचे पण मला तर माहित आजपर्यंत बाजार बिजारला समका ऐकताना देखील नाही पण ज्या जुन्याला आमनी घर ना त्या डवरा काही कोणी सावळता का बुवा पहिला बॉम्ब डिकी काना अशा तशा. तर मित्र हवं साधळाना डिक हे देखू शकतास माने आत्मा बी बराच सावटागत आणि या खावा बरीच तीस लाग
आणि जर जा आपण जो पाला काय करजो आणि तेव्हा तेल टाकताना तो तेल मध्ये तळात मोठला अशा फुगायचा बराच मोठला होता. तर मित्रांनो या कोणी कोणी खायला था ती बी सांगा आपल्याला कमेंट मध्ये. अरे माँ, कितना सुंदर जंगल है ये, इतनी सुंदर जगह कहाँ से ढूंढ लिया, एकदम हेवनली एटमॉस्फेयर। अरे चिंगम सर वो तो मैंने इंटरनेट से चेक करके निकाला दिन रात मेहनत के बाद ये जगह मिली है। तर मित्रांनो देखू शकता सामना गाव बो एकदम डोंगरवर डोंगर भाग मा आम्ही राहतो आणि इकडं आमना 4-5 पाडावं तिकडं एक पाडावं एक तिकडं पुढं हे अंग बिगरावत असे आमना गाव तो म्हणजे एकदम डोंगर भाग मग गाव नामने कडक खेती म्हणजे अशा पावसाळीच खेती राहा आणि उन्हाळा काय पाणी आमनीकडे पाणी पुरत नाही जे नाही इरीस आला थोडाफार पाणी राहतो घेवडा वाल वाटुना कांदा अशा कर मिरच्या पण आमनीकडं म्हणजे अशा जास्त कधी पोहात पाणी नाही राहते मग आमनीकडं पावसाळीच शेती जास्त राहा उन्हाळ्याला शेती जास्त नाही राहत देखू शकतास आडाकडं मग कट काय शेतीवर नाही तर मग डायरेक्ट पडीत जागा कारण की अंग उन्हाळ्याला पाणी नाही राहत तेन मग इकडं काय उन्हाळ्याला शेती नाही राहत पावसाळी शेती राहा उन्हाळ्याला फक्त जे जेस ना पाणी राहा त्याच करता इकडे डोंगर भागलात काय डोंगरवर तर काही पाणी नाही ते मग इकडं काय शेती कोणी करत नाही ती म्हणजे पावसाळ्याला शेती राहा. तर मित्रांनो देखू शकता सायव बोकुईली अन ऐकूली आमनीकडं म्हणजे न रान म्हण बेकार जागा बरीच जागा आहे आडकट म्हणजे प्रत्येक झाडावर आहे ना तर प्रत्येक झाडावर राहते देखू शकतास इकडं बी आठ बी म्हणजे ना आहे राय बरी सावठी होती प्रत्येक झाडावर राहते कुईली म्हणजे प्रत्येक झाडावर आणि तेच ना त्या बारीक काटा जर राहणार ना ते आपली जर अंगवर अशा अंगवर जर पडणार ना तर खुजली है भाई खुजली है खुजली है भाई खुजली है. तर मित्र देख शकतास आता येणा टाइम हो जायला नाम ना बैल मस्तपैकी पाणीवर लिहिलं जो मस्तपैकी आता पाणी बिनी पाजेस आणि मग घरा जाऊ. अशाच ब्लॉग देखासाठी आपली चॅनलला लवकर सबस्क्राईब करा आणि 1000 सबस्क्रायबर वाढवा. भेटू अशाच दुसरी ब्लॉग मग तोपर्यंत बाय बाय.